नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं एक ग्लासभर शाळू घेतलं. ते शाळू पहा कसे आहेत, अगदीच टपोरे टपोरे मस्त शाळू आहे. मग ह्या शाळूपासून आपल्याला अगदीच भन्नाट रेसिपी करायची. पण ही रेसिपीसाठी मैत्रिणींनो, तुमचे शेतातले ताजे शाळू चालत नाही बरं का. 1 वर्ष काढलेले जुने शाळू लागतात. मग चला लागूया तयारीला. इथं लोखंडाची कढई ठेवलेली आहे बघा. आता त्या कढईमध्ये आपण टाकणार आहे शाळू. मैत्रिणींनो, आता सण आला आहे, आपल्याला याची गरज आहे. आणि सण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नागपंचमी आलेली आहे. त्याच्यामुळं आपण आज मस्त घरीच लाया तयार करणार आहे. इथं पहा, कॉटनचा कार्प घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने गुंडळून घ्यायचे. पहा, अशी मस्त त्याची पुचुंडी करायची बरं का. ही पुचुंडी अशी करायची आणि पुचुंडी केल्याच्या नंतर आपल्याला ते शाळू असे बघा, असे दाबून असे भाजीत चालायचे बरं का. सतत भाजत चालायचं. असे सतत भाजल्याच्या नंतर आपल्या म्हणतात ना लाया, हो का, अशा तयार होतात. पाहू शकता. पहा किती सुंदर अशा तडा 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 फुटणाऱ्या ह्या लाया अक्षरशः मस्त अशा होतात. पहा, पांढऱ्या शुभ्र लाया अक्षरशः आपण घरीच तयार करू शकतो. म्हणजे पहा, विकत आणायचं टेन्शन नाही, घरच्या घरीच. आणि ह्या लाया वायासुद्धा जाणार नाही. जास्त केल्या की आपण त्याच्यापासून चिवडा, मुलांना खूप आवडतो, ते सुद्धा करू शकतो. पहा, ह्या नागपंचमीसाठी ह्या आपल्याला लाया करून घ्यायच्या. चला, आता थोडंसं राहतच खाली, त्याच्यामुळं ते नंतर आपण पुन्हा घोळून काढणार आहे. का मस्त अशा लाया फटाफट उडणाऱ्या अक्षरशः तयार होत चालल्या शाळूच्या. आणि कधी बी शाळूच्या लाया करायच्या म्हणल्यावर जुने शाळू वापरायचे. पहा, जुने शाळूचे अगदी छान अशा लाया ह्या तयार होतात. मग पहा, आज ह्या लाया तुम्हाला कशा वाटल्यात. आता मी त्याच्यावर चाळण ठेवते, कारण की खूप फटाफट उडतात साईडला. पाहू शकता. तुम्ही ह्या लाया अशाही करू शकता किंवा मिठामध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे दोन्ही प्रकारे करू शकता ह्या लाया. एवढ्या सुंदर होतात आणि खायला खरंच आपण घरी केलेले खायला खरंच खूप छान लागतात. चला, आता लाया तर तयार झाल्यात. पाहू शकता, मस्त लाया तयार झाल्यात. हे बघा, पाहू शकता. हे बघा, काय छान फुलल्यात का नाही. मग सांगा, तुम्हाला आजची ही रेसिपी माझी आवडली लाह्यांची तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा आणि माझ्या अशा छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करीत जा. चला मग, उद्या भेटूया आपण असेच. बाय.